नमस्कार, मी सारिका पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे बरेच दिवस झाले ब्लॉग काय आलेला नव्हता, त्यामुळं कारण तसंच होतं, मोबाईल पूर्ण खराब झालेला होता, त्यामुळं व्हिडिओ काय टाकणंच झालं नाही। आणि ते बघा जिलेबी वगैरे हे आणलेलं होतं नणंदबाईनं, कारण नणंदबाई आल्या होत्या, कारण सासूंना वगैरे सासूबाईंना ते केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी जायचं होतं, त्यांना पाठवायला आलेले होते, त्यामुळे आमरसपुरीचा बेत केलेला होता संध्याकाळी। आणि मग त्यांना पाठवायला उशीर झाला, 12-12:30 वाजले रात्रीचे। आणि जेवण वगैरे केलेलं होतं, मस्त आमरसपुरीचा बेत केलेला होता। आणि म्हटलं चला आता मग ते जेवण ते करून सगळे झोपले आणि मी 12:30 वाजता त्यांना पाठवलं, त्यामुळे सकाळी आम्हाला उठायला ना खूप उशीर झालेला। म्हणून घरातली सगळं कामं आवरून घेतली आणि जे काही फरसाण आणलेलं होतं सकाळी सकाळी आम्ही त्याचाच नाश्ता करून घेतला दोघींनी। आणि नंतर मग मुलं ते उठलेली नव्हती ते, कारण त्यांनाही झोपायला खूप उशीर झालेला, कारण सगळेच आम्ही जागीच होतो, कारण त्यांनी सगळ्यांना पाठवायला। त्यामुळं नंतर मग आता संध्याकाळी दिवसभराची सगळी कामं केली आणि दुपारी एवढं ऊन पडते ना, त्यामुळं थोडंसं आरामही केला। आणि म्हटलं आता चला संध्याकाळी काय बनवूया, तर चला म्हटलं आता खूप दिवसापासून शेंगोळे बनवलेलेच नव्हते आणि मुलांना असे तळणे आवडतात आणि जे पाण्याचे असतात ना ते पण आवडतात। म्हटलं चला आता ह्याचंच पूर्ण बेत करूया। आणि तशी तर शेंगोळे ची रेसिपी खूप सोपी आहे। गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ घ्यायचं, गव्हाचं जास्त आणि ज्वारीचं कमी आणि त्यापेक्षा कमी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, ओवा आणि जिरे, लसूण असं पूर्ण त्याची पेस्ट करून टाकायची आणि त्याला छानपैकी असं मळून घ्यायचं, घट्टसर असं थोडंसं मळून घ्यायचं आणि छानपैकी असे त्याचे गोल गोल शेंगोळे करायचे। खूप छान लागतात, तळूनही छान लागतात आणि उकडून तर त्यापेक्षा छान लागतात। तसं तर आम्हाला सगळ्यांना आवडतात, मुलांना वगैरे पण आवडतात, त्यामुळे म्हटलं चला आता हेच बनवूया। आणि थोडेफार अर्धे केले होते तळून आणि अर्ध्याचे केले होते पाणी टाकून, कारण नंतर फक्त जिरे मोहरी टाकून तेलामध्ये फोडणी द्यायची पाणी टाकून आणि त्यामध्ये जे शेंगोळे केलेत ना ते सोडून द्यायचे, असं केले, पाण्याची काही आणि तळून काही। मग चला आता मस्त स्वयंपाक झाला, देवाला वगैरे नैवेद्य दाखवला आणि मुलं वगैरे सगळे आम्ही असे मिळून मस्तपैकी जेवण केलं आणि हसत खेळत एकदमच छान जेवण जातं, नाही का। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।